हरकत नाही. चला सुरू करा. हो हो. येतोय आवाज? हो हो. हा. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं कृष्णं वंदे जगद्गुरुं. अवधूमिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरित यावरी. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेची. तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय काळांचे नाही तया. एका जनार्दनी संशय सांड एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मणी ज्ञानेश्वरी. एक सेकंद ताई. हो. आज रेडी राहा कोणीतरी तोपर्यंत. आज पण दादा नाही आहेत आजच्या ओव्या सांगण्यासाठी. हँड रेस करून ठेवा. हा. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराण मुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्धामि भगवद्गीते भगवद्वेषिणी. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयं प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रेकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतमहत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामक विकर्ण घोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवै रणनदी कैवर्तक केशवः पराशरवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कट नानाख्यानककेशरं हरिकथा सम्बोधना बोधितं लोके सज्जन षट्पदैर्हर हर रहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारत पंकजं कलिमल प्रध्वंसि न श्रेयसे. मुखं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. यब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुत स्तुवन्ति स्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति सामगाः ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. इति श्रीमद्भगवद्गीता अध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे नमः हरे नमः हरे नमः. श्री भगवान उवाच परं भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् यज्ञात्वा मुनयः सर्वे परासिद्धिमितो गताः. श्रीकृष्ण म्हणाले पर ज्याला श्रुतींनी पर म्हणजे दूरचा परका म्हणून म्हटले आहे, पण जे आपलेच स्वरूप आहे, जे सर्व ज्ञानामध्ये उत्तम आहे व जे जाणून सर्व मुनी या देहबंधनापासून मुक्त होऊन अत्यंत श्रेष्ठ सिद्धी मुक्ती
पावले असे हे ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो. म्हणून गा पुढती सांगी जेल तुझ प्रती, पर म्हणा मनोश्रुती डहारिले जे. याकरता श्रुतीने पर सर्वांच्या पलीकडे म्हणून जे ज्ञान वारंवार प्रसिद्ध केले आहे ते ज्ञान तुला पुन्हा सांगण्यात येईल. एरवी ज्ञान हे आपले परी पर ऐसेनी झाले, जे आवडवणी घेतले भव स्वर्गाधिक. एरवी ज्ञान हे आपले रूपच आहे, परंतु संसार, मृत्यूलोक व स्वर्गलोक वगैरे आवडून घेतल्यामुळे ते ज्ञान आपले स्वरूप असून परके असे झाले आहे. जिये भवस्वर्गा ते जाणती, यागची चांग म्हणती, पारखी फुडी आधी भेदी जेया. हे ज्ञान अग्नीसारखे व इतर ज्ञाने ही गवताप्रमाणे आहेत. म्हणून अर्जुना, हे ज्ञान सर्व ज्ञानापेक्षा उत्तम आहे असे मी म्हणतो. मला असं वाटतं मागे पुढे ओवी झाली वाटतं. तिये अघवीची ज्ञाने केली येणे स्वप्ने, जैसा वातो मी गगने गिळिजती अंती. जी इतर ज्ञाने संसार स्वर्गाला विषय करतात व यज्ञ चांगले असे म्हणतात व द्वैत भावाची ज्यांना चांगली ओळख असते. का का उदिते रश्मी राजे, लोपिली चंद्रादी तेजे, नाना प्रळयांबू माझे नदी नद. अथवा सूर्य उगवला असता जशी चंद्राधिक तेजे लोपतात, अथवा प्रळय काळच्या पाण्याच्या महापुराने जसे नदी व नद नाहीसे होतात, तैसे हे येणे पाहिले या ज्ञानजात जायलया. म्हणून या धनंजया उत्तम आहे. अर्जुना, त्याप्रमाणे हे ज्ञान उदय पावले असता इतर सर्व ज्ञाने लय पावतात. म्हणून अर्जुना, हे ज्ञान उत्तम आहे. अनादि जे मुक्तता आपली असे पंडुसुता, तो मोक्ष हाता येता होय येणे. अर्जुना, आपली जी अनादि मुक्तता आहे ती मुक्तता मोक्ष या ज्ञानाने हस्तगत होते. जयाची या प्रतीती विचार विरी समजती, नेदी जेची संस्कृती माथा उधरू. ज्यांच्या अनुभवाने सर्व विचार शूर पुरुष संसाराला डोके वर करून देत नाहीत. मने मन घालूनी मागे विश्रांती झाली या अंगे, ते देही देहा जोगे होताची ना. जे विचार शूर पुरुष आपली विषयाकडे असलेली मनाची प्रवृत्ती मनानेच मागे हटवून अंगाने विश्रांती झाल्यावर स्वतः ब्रह्मरूप झाल्यावर जरी देहात असतात तरी पण हे देहाजोगे होत नाही. देहा एवढेच आपल्याला समजत नाहीत. मग ते देहाचे वेळे ओलांडुनी एकेची वेळे सवतुकी कांटाळे माझे झाले. मग देहाचे दुबळके स्थूल व सूक्ष्म देहच एकाच वेळेला ओलांडून निराश करून जे पुरुष वजनात माझ्या बरोबरचे झाले. इदम ज्ञान मुक्पाश्रित्यम मम साधर्म्य मागतः, सर्गेपी नोपजायन्ते प्रलयेन व्यथंतीच. या ज्ञानाचा आश्रय करून माझ्या समान झालेले मत्स्वरूपतेला प्राप्त झालेले पुरुष सृष्टी निर्माण काली जन्म पावत नाहीत आणि प्रलय काली दुःख मरण पावत नाहीत. जे माझी या नित्यता तेने नित्य ते पंडुसुता, परिपूर्ण पूर्णता माझी याची. अर्जुना, जी माझी नित्यता आहे त्या नित्यतेने ते पुरुष नित्य आहेत व माझ्याच परिपूर्णतेने ते परिपूर्ण आहेत. मी जैसा अनंतानंदू, जैसाची सत्य सिंधू, तैसेची ते भेदू पुरेची ना. मी जसा अमर्याद आनंद आहे व जसा मी सत्याचा समुद्र आहे तसेच ते आहेत. त्यांच्यातच व माझ्यात भेद शिल्लक राहतच नाही. जे मी जेवढे जैसे तेची ते झाले तैसे,
घटभंगी घटाकाशे आकाश जेवी. कारण की मी जसा व जेवढा आहे तसेच व तेवढे ते ज्ञानाच्या योगाने झालेले असतात. तसे तर ज्याप्रमाणे घट फुटल्यावर घटाकाश जसे महाकाश होते ना, तरी दीप मुळकी दीपशिखा अनेकी मीन लिया अवलोकी होय जैसी. अथवा दिव्यांच्या मूळ ज्योतीत दुसऱ्या अनेक ज्योती मिळाल्या असता जसे होते, जशा त्या सर्व ज्योती एकरूप होऊन जातात त्याप्रमाणे समज. अर्जुना तयापरी सरली द्वैत्यांची वारी, नांदो नामार्थ एकाहारी मी तू विन. अर्जुना, त्याप्रमाणे त्या पुरुषाच्या ठिकाणी द्वैत्याची येरझारा संपली व आता तो व मी असे दोघे देव व भक्त या दोघांच्या नामाचा अर्थ जे स्वरूप त्या स्वरूपाच्या ठिकाणी एक पंक्तीला ऐक्याने मी व त्या अशा दैत्य भावाशिवाय नांदत आहोत. येण्याची पै कारणे जे पाहिले सृष्टीचे जुंपणे ते हे तया होणे पडेची ना. या कारणामुळे जेव्हा मूळ सृष्टी उत्पन्न होते तेव्हाही त्यास जन्मास यावे लागत नाही. सृष्टी जिये सर्वाधी जे या देहाची नाही बांधी, ते कैचे प्रलयावधी निमतील पा. सर्व सृष्टीच्या आरंभी ज्यांना देहाचा आकार घ्यावा लागत नाही ते आत्मज्ञानी पुरुष प्रलय काळाच्या वेळेस कसे मरण पावतील. म्हणून जन्मक्षया अतीत ते धनंजया मी झाले ज्ञानायया अनुसरोनी. अर्जुना, म्हणून ते पुरुष या ज्ञानाचा मार्ग स्वीकारून जन्मक्षयातीत असे मद्रूप झाले. ऐसी ज्ञानाची वाडी वाणिली तेवे आवडी, तेवीची पार्थाही गोडी लावावया. असा ज्ञानाचा महिमा वर्णन करणे देवास प्रिय असल्यामुळे व त्याचप्रमाणे अर्जुनालाही गोडी लागण्याकरता म्हणून देवांनी याप्रमाणे ज्ञानाचा महिमा वर्णन केला. तव तया झाले आन सर्वांगी निघाले कान, सपाई अवधान आतला पा. असे भगवंतांनी ज्ञानाचे महत्व वर्णन केले तेव्हा अर्जुनाची वेगळी स्थिती झाली. ती ही की त्याच्या सर्व अंगाला कान फुटले. फार काय सांगावे, अवधानाची मूर्तीच बनला. आता देवाची ऐसे जाकळी जतू असे पोरसे, म्हणून निरूपण आकाशे वेटाळेना. अर्जुन सर्व अंगाने अवधान रूप झाला तेव्हा देवासारख्या सर्वज्ञाकडून केले जाणारे अफाट व्याख्यान त्याच्याकडून आकलन केले जात होते आणि आपण जे सांगतो त्याचा उपयोग होत आहे असे देवाने जाणले. म्हणून देवाचे व्याख्यान आकाशाच्याही कवडीत येणार नाही एवढे विस्तृत होऊ लागले. मग म्हणे गा प्राज्ञाकांता उजवली आजी वक्तृत्वता, जे बोला एवढा श्रोता जोडलासी. मग श्रीकृष्ण म्हणाले, हे बुद्धिरूप स्त्रीच्या पती अर्जुना, आमचे जेवढे व्याख्यान तेवढेच अवधान असणारा तू श्रोता मिळाल्यामुळे आज आमची वक्तृत्व रूपी कन्या विवाहित झाली, कारण तिला तुझ्यासारखे योग्य स्थळ मिळाले. तरी ऐकू अनेकी गोविजे देह पाशकी, त्रिगुणी लुब्धकी कोणी परी. तरी मी एक असून त्रिगुण रूपी पारध्याकडून अनेक देह पाशात कोणत्या प्रकाराने अडकला जातो. कैसा क्षेत्र योगे विये इये जगी, ते परिस सांगे कोणे तरी. व मी क्षेत्राच्या संघाने ही जगे कोणत्या प्रकाराने व कसा प्रसवतो ते सांगतो ऐक. पै क्षेत्र येणे व्याजे हे या लागी बोलीजे, जे मत्संग बीजे भूती पिके. माझ्या संगरूपी बीजाने यात अज्ञानात प्राणीरूपी पीक येते. याच कारणामुळे याचा अज्ञानाचा क्षेत्र या नावाने उल्लेख केला जातो. मम योनिर्महद ब्रह्म तस्मिन् गर्भ दधान्महम, संभव सर्वभूताना ततो भवती भारत.
महत ब्रह्म म्हणजे माया ही माझे सृष्टीचे बीज ठेवण्याचे ठिकाण आहे. तिच्यामध्ये मी जगदुत्पत्तीचे बीज ठेवतो. हे अर्जुना, त्यापासून सर्व भूतांची उत्पत्ती होते. एरवी तरी महत ब्रह्म या लागी हे ऐसे नाम, जे महदादी विश्राम शालिके हे. सहज विचार करून पाहिले तर याला, अज्ञानाला महद्ब्रह्म असे नाव आहे. महतत्वाधिक तत्वांना हे विश्रांती स्थान आहे. कारण विकारा बहुवस थोरी, अर्जुना हेची करी, म्हणून अवधारी महद्ब्रह्म. अर्जुन हेच विकारांना पुष्कळसे वाढविते, म्हणून हे महद्ब्रह्म आहे असे समज. अव्यक्तवादमती अव्यक्त ऐसी वदंती, साख्याची या प्रतीती प्रकृती हेची. अव्यक्तवादी लोकांच्या मताप्रमाणे याला अव्यक्त असे म्हणतात व सांख्यांच्या अनुभवाप्रमाणे हीच प्रकृती होय. वेदांती येते माया, ऐसे म्हणजे प्राज्ञ राया, असो किती बोलो वाया अज्ञान हे. हे बुद्धिमंतांच्या राजा अर्जुना, वेदांती लोक हिला माया असे म्हणतात. उगीच पल्ला किती करावयाचा, तर हे बोलणे राहू दे. थोडक्यात सांगायचे म्हणजे हे अज्ञान आहे. आपण पेया विसरू जो धनंजया, तेची रूप यया अज्ञानासी. अर्जुना, आपल्याला जो विसर पडतो तेच या अज्ञानाचे रूप आहे. आणि काही एक असे, जे विचारा वेळे न दिसे, वाती पाहता जैसे अंधारे का. या अज्ञानाचा आणखीन एक स्वभाव असा आहे की, ज्याप्रमाणे दिवा घेऊन अंधार पाहून गेले असता तो दिसत नाही, त्याप्रमाणे ते अज्ञान विचारांच्या वेळी दिसत नाही. हलविलिया जाये निश्चळी तरी होय, दुधी जैसी साये दुधाची ते. ज्याप्रमाणे दुधाची साय दूध निश्चल असताना दिसते व दूध ढवळले असता दिसेनाशी होते. पै जागरू ना स्वप्न ना स्वरूप अवस्थान, ते सुषुप्ती का घन जैसी होय. जिच्यामध्ये जागेपणा नाही व स्वप्न नाही अशा स्वरूप स्थिती अशी, अथवा स्वरूप स्थिती नाही अशी गाढ सुषुप्ती जशी असते. कानवियता वायुते वांझे आकाशरिते, तया ऐसे निरुते अज्ञान गा. अथवा अर्जुना, वायू उत्पन्न होण्यापूर्वी आकाश जसे निष्फळ रिकामे असते, त्याप्रमाणे खरोखरच अज्ञान आहे. जेथे यथार्थ स्वरूपाचे भान नाही अथवा विपरीत देहादिकांचे भान नाही, अशी जी स्फुरणरहित अवस्था, त्यासच अज्ञान म्हणावायचे. पैल खांब का कुरुकू, ऐसा निश्चय नाही ऐकू, परी काय ज्ञेनो अलोकू दिसत असे. पलीकडे दिसत आहे तो खांब आहे का पुरुष आहे असा एक निश्चय होत नाही. काय भास होतो हे कळत नाही, परंतु दिसत आहे हे खरे. तेवी वस्तू जैसी असे, तैसी कीर न दिसी, परी काही अनाहरीसे देखी ना. त्याप्रमाणे ब्रह्मवस्तू जशी असते तशी खरोखरच दिसत नाही, परंतु काही विपरीत दिसत असेल तर तेही दिसत नाही. ना राती ना तेज, ते संधी जेवी सांज, तेवी विरुद्ध ना निज अज्ञान आधी. रात्र नाही व दिवसही नाही, या त्या वेळेला जशी सांज वेळ म्हणतात, त्याप्रमाणे ज्या अवस्थेत विपरीत ज्ञान नसते अथवा स्वरूप ज्ञान नसते, केवळ अज्ञानच असते. ऐसी कोणी एकी दशा, तिये वादू अज्ञान ऐसा, तया गुंडलिया प्रकाशा क्षेत्रज्ञ नाव. अशी कोणी एक अवस्था आहे, तिला अज्ञान असे म्हणतात. आणि त्या अज्ञानाने गुंडाळलेला जो चित्प्रकाश, त्याला क्षेत्रज्ञ असे नाव आहे. अज्ञान थोरिये आणि जे, आपण पे तरी नेनिजे, ते रूप जाणीजे क्षेत्रज्ञाचे. आता क्षेत्रज्ञाचा स्वभाव सांगतात. अज्ञानास महत्व आणावे व आपल्या स्वरूपाला तर जाणू नये.
ते क्षेत्रज्ञाचे स्वरूप जाणावे. हाची उभय योगू बुझे बाप्पा चांगू, सत्तेचा नैसर्गू स्वभाव हा. हाचा क्षेत्रज्ञ व क्षेत्र या दोघांचा संबंध आहे, तो तू बाबा चांगला समज. हा अज्ञानाशी संबंध असणे हा सत्तेच्या सामान्य चैतन्याचा सहज स्वभाव आहे. आता अज्ञानासारखे वस्तू आपण पेची देखे, तरी रूपे अनेके नेनो कोणी. आता वस्तू आपण आपल्याच अज्ञानाप्रमाणे म्हणजे दृश्य त्याने व नानात्वाने पाहते, परंतु कोणत्या किती अनेक रूपांनी पाहते ते कळत नाही. जैसा रंकू भ्रमला म्हणे जारे मी रावो आला, का मूर्छितू गेला स्वर्ग लोका. जसा एखादा भ्रमिष्ट झालेला दरिद्री मनुष्य म्हणतो की जारे मी राजा आलो आहे, अथवा एखादा मूर्छा आलेला मनुष्य भ्रमाने आपण स्वर्गात गेलो आहोत असे मानतो. तेवी लचक लिया दिठी, मग देखणे जे जे उंठी, तया नाव सृष्टी मीची विये पैगा. त्याप्रमाणे आत्मस्वरूपावरून दृष्टी घसरल्यावर मग जे जे दृश्य पुढे मांडले जाते त्याचेच नाव मी सृष्टी प्रसवतो. जैसे का स्वप्न मोहा तो एकाकी देखीजे बहुवा, तोची पाडू आत्मया स्मरणेविन असे. ज्याप्रमाणे एखादा निजलेला पुरुष स्वप्नाच्या भ्रमाने अनेक पदार्थ रूपाने आपल्याला पाहतो, ती स्थिती आत्म्याची आपल्या स्वरूपाच्या स्मरणाच्या अभावी होते. हेची आणि भ्रांती प्रमेय उपलवू पुढती, परी तू प्रतीती याची घेपा. हीच गोष्ट दुसऱ्या प्रकाराने पुन्हा उघड सांगू, परंतु हे सर्व मी सृष्टीला प्रसवतो वगैरे स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे, ही दृढ प्रतीती आत ठेवून तू ऐक. तरी माझी हे गृहिणी अनादि तरुणी, अनिर्वाच्य गुणी अविद्या आहे. तरी ही अविद्या माझी विवाहित स्त्री आहे, ही अनादि आहे, परंतु ती तारुण्यात आहे व तिच्यामध्ये जे गुण आहेत ते सांगता येणे शक्य नाही. ती सत असत विलक्षण अनिर्वचनीय आहे. इये नाही हेची रूप, ठाणे हे अति उमप, हे निद्रिता समीप चेता दुरी. हिला वस्तुतः अस्तित्व नसणे हेच तिचे स्वरूप आहे. आकाराने किंवा व्याप्तीने ही अमर्याद अफाट आहे. ही अविद्या स्वरूपी निजलेल्यांना जवळ आहे व स्वरूपी जागे असलेल्यांना दूर आहे. पै माझे नीची अंगे पौढल्या हे जागे आणि सत्ता संभोगे गुरविणी होय. परंतु मी स्वतः झोपलो म्हणजे ही जागृत असते. स्वरूप ज्ञानाच्या गैरहजेरीत अविद्येचे व्यवहार चालतात. माझ्या सत्तेचा आश्रय करून ही ब्रह्मांडे पोटात साठवून गरोदर होते. महत ब्रह्म उदरी प्राकृती औठव विकारी, गर्भाची करी पेलोवेली. महद्ब्रह्म आपल्या उदरामध्ये प्राकृत 8 विकारांनी जगद्रूप गर्भाची वाढ करते. उभय संगू पाहिले बुद्धी तत्व प्रसवले, बुद्धी तत्व भाराईले होय मन. उभयतांच्या माझ्या व मायेच्या संगात प्रथम बुद्धितत्व जन्मास आले. ते बुद्धितत्व रजोगुणाने भारले गेले म्हणजे मन तयार होते. तरुणी ममता मनाची, ते अहंकार तत्वरची, तेने महाभूतांची अभिव्यक्ती होय. मनाची तरुण स्त्री जी ममता ती अहंकार तत्वास तयार करते व त्या योगाने पंचमहाभूते स्पष्ट दशेत येतात आणि विषयेंद्रिया गोसी स्वभावे तव भूतांसी, म्हणून येती सरिसी येही रूपा. आणि विषय व इंद्रिये यांचा स्वभावतः पंचमहाभूतात अंतर्भाव होत असल्यामुळे विषय व इंद्रिये ही देखील त्या भूतांबरोबरच आकारास येतात. झालेली विकार शोभे पाठी त्रिगुणाचे उभे, तेव्हा ये वासना गर्भे ठाये ठावो.
पंचभूते, विषय व इंद्रिये ही तयार झाल्यानंतर मागील सूक्ष्म प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या 8 विकारांच्या हालचालीने त्रिगुणांचा तयार झालेला हा गर्भपिंड व्यक्त होतो. त्यावेळी वासनेत सूक्ष्म रूपाने राहिलेला जीव जसा असावयास पाहिजे तसा त्या गर्भपिंडात प्रवेश करतो. रुखाचा अवांका जैसी बीज कणिका, जीवी बांधे उदका भेटत खेवो. ज्याप्रमाणे बीजाचा दाणा पाणी भेटल्याबरोबर आपल्यामध्ये वृक्षाचा सूक्ष्म आकार तयार करतो, तैसे माझे निसंगे अविद्यात नाना जगे, आर घेवो लागे अनियाची. त्याप्रमाणे माझ्या संगाने अविद्या ही अनेक जगरूपी अनकुचीदार अंकुर घेऊन लागते. मग गर्भगोळा तया कैसे रूप तई ये आया, ते परी सेराया सुजनाचिया. हे सुजनांच्या राजा अर्जुना, त्यावेळी मग त्या गर्भगोलाचा आकार कसा व्यक्त होतो ते ऐक. मनीज स्वेदेज उद्गीज जारज उमटती सहज अवयव हे. जेव्हा अंड, स्वेदज, उद्भिज व जारज असे हे अवयव स्वभावता उमटतात. व्योमवायुवशे वाढलेनी गर्भरसे, मनीजू उससे अवयवू तो. मनीज हा अवयव आकाश व वायू योगाने गर्भरस वाढल्याने उत्पन्न होतो. पोटीसुनी तमरस जे आगळिका तोयत तेजे, उठिता निफजे स्वेदजू मा. अरे तम व रज हे 2 गुण पोटात घालून आप आणि तेज यांचे आधिक्य झाले असता स्वदेज व अवयव उत्पन्न होतो. आप पृथ्वी उत्कटे आणि तमो मात्रे निष्कृते, स्वावरू उमटे उद्गीजू हा. आप आणि पृथ्वी यांच्या आधिक्याने आणि केवळ नीच अशा तमोगुणाने स्थावर असा उद्भिज उत्पन्न होतो. पांच्या पाचही विरजी होती मनबुद्ध्यादी सांजी, ही हेतू जारजी ऐसे जाण. पंचमहाभूते ही सर्वच आपसात सहकारिता करतात आणि मन व बुद्धी इत्यादी ज्ञान साधने तरतरीत होतात. ही मनुष्यादी जारज योनी उत्पन्न होण्याची कारणे आहेत असे समज. ऐसे चारी हे सरळ करचरण तळ, महाप्रकृती स्थूळ तेची शिर. याप्रमाणे ह्या 4 भूत योनी हे ज्यांचे सरळ 4 हात व पाय आहेत व स्थूल जी महाप्रकृती हे ज्यांचे मस्तक आहे. प्रवृत्ती पेलले पोट, निवृत्ती ते पाठी नीट, सुरयोनी अंगे 8 ऊर्ध्वांची. प्रवृत्ती हे ज्याचे पुढे आलेले पोट आहे व निवृत्ती ही नीट सरळ पाठ आहे व अष्टदेव योनी ही ज्यांची कमरेच्या वरची अंगे आहेत. कंठू उल्हासता स्वर्गू मृत्यूलोक मध्य अवर्ध मध्य अर्धव. थांबूयात म्हणलं आपण. थांबूयात. थांबायचंय? हो हो. नाही म्हटलं एवढं 15 पर्यंत पूर्ण होऊन जाईल, म्हणजे एक गीतेचा अध्याय असं मला वाटलं, म्हणून मी वाचत होते. बरं, हरकत नाही, चालेल. हा. कंठू उल्हासता स्वर्गू मृत्यूलोक मध्य अर्धव भागू, अधोदेशू चांगू नितंबूत. आनंद भरीत असा जो स्वर्ग हा ज्याचा गळा आहे, मृत्यूलोक ही ज्याची कंबर आहे व पाताळ ज्याचा चांगला कमरेमागचा पृष्ठभाग आहे. ऐसे लेकरू एक प्रसवली हे देख, जयाचे तिन्ही लोक बाळसे गा. अर्जुना, त्याचे बाळसे तिन्ही लोक आहे असे एक मूल ही प्रसवली आहे पहा. 84 लक्ष योनी तिये कांडा पेरा सांदनी, वाढे प्रतिदिनी बाळक हे. 84 लक्ष योनी ह्या ज्यांच्या ज्या बालकांच्या काड्यांचे
व पेरांचे सांधे आहेत. असे हे बालक दिवसेंदिवस वाढत आहे. नाना देह अवयवी नामाची लेणी लेववी, मोहस्तने वाढवी नीच नवेन. माया ही त्या बालकाच्या देहाच्या निरनिराळ्या अवयवांवर नामाचे अलंकार घालते व मोहरूपी दुधाने ती माया या बालकाला नित्य नवेपणाने वाढविते. सृष्टी वेगळिया तिया कराग्री अंगोळिया, भिन्नाभिमानस सुदलिया मुदिया तेथे. वेगवेगळ्या सृष्ट्या त्या त्या बालकाची हातांची व पायांची बोटे आहेत व प्रत्येक योनीत असणारे निरनिराळे अभिमान हे त्या बोटात घातलेल्या अंगठ्या आहेत. अंगठ्या होत. हे एकलवते चराचर अविचारित सुंदर प्रसवनी थोर थोरावली. स्थावर जंगमात्मक जगद्रूपी एकुलते एक व अविचारकाली सुंदर वाटणारे असे हे मोठे बालक. त्याला जन्म देऊन ही माया वाढली. पै ब्रह्मा पातक काळू विष्णू तो मध्यान्ह वेळू, सदाशिव सायंकाळू बाळा यया. ब्रह्मदेव हा या बालकाचा प्रातः काळ आहे, विष्णू हा मध्यान्ह काळ आहे व सदाशिव हा सायंकाळ आहे. महाप्रळय सेजे खेळोनी आले निधीजे, विषय ज्ञाने उमजे कल्पोदयी. हे बालक खेळून आले म्हणजे महाप्रळय रूप शेजेवर निसते व पुन्हा कल्पांच्या आरंभी भेदज्ञानाने जागे होते. अर्जुना या परी मिथ्या दृष्टीचा धरी युगानवृत्तीची करी जोच पाऊले. अर्जुना याप्रमाणे हे बालक मिथ्या दृष्टीच्या घरात युगांच्या मालिकांची पावले कौतुकाने टाकते. संकल्पू एयाचा इष्टू अहंकारू विनटू, ऐसिया होय तै शेवटू ज्ञाने यया. या बालकाचा संकल्प हा आवडता आहे व अहंकार हा खेळगडी आहे. अशा या बालकाचा शेवट नाश ज्ञावाने होतो. आता असो हे बहुबोली ऐसे विश्व माया व्याली, तेथ जांघू झाली माझी सत्ता. आता हे फार बोलणे राहू दे. वर वर्णन केल्याप्रमाणे माया ही सर्व जगताला जन्म देते. या क्रमात या मायेला माझ्या अधिष्ठानाचा आधार मिळतो. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे नमः हरे नमः हरे नमः. ओम. झालं पसायदान. काय? हो, पसायदान घ्या ते. हा, पसायदान करू म्हणू हो, का? तोपर्यंत कोणी सांगणार असेल आजच्या अध्यायाचं तर रेडी व्हा, हँड रेज करा. श्री ज्ञानेश्वर महाराजा विरचित विश्वशांती प्रार्थना. हरिओम तत्सत. आता विश्वात्मके देवे ये निर्वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वत स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूतळी भेट तू या भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे लांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी विलोकीये, दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. तेथ म्हणे विश्वेश्वराओ,
हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु. कोणी नाहीये, हँड रेज नाही केला कोणी? ठीक आहे, 2 शब्द मी वाचून दाखवते बघा. आपण 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र क्षेत्रज्ञ यांच्या बघितलं होतं की यांच्या संयोगाने जी आहे ती जगाची उत्पत्ती होते. आता ह्या अध्यायामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे ते आपण बघूयात. या जगाची आत्मा आपण बघूयात परत एकदा. 13व्या अध्यायात क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगाने या जगाची उत्पत्ती होते व आत्मा गुणाच्या संघाने संसारी झाल्यासारखा भासतो. पुरुषाला सुखदुःखादी भोग होण्याला गुणसंगच कारण आहे. वास्तविक आत्मा केवळ असंग असून गुणातीत आहे असे सांगितले. या 14व्या अध्यायात आत्मा असंग असताना त्याला संग कसा होतो, म्हणजे तो संसारात कसा रमतो, हे आपल्याला बघायचंय. आता क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचा संयोग म्हणजे काय, गुण म्हणजे काय व ते किती आहेत, ते कसे बंधन करतात, गुणातीत पुरुषाची लक्षणे कोणती, याचे प्रसंगाने वर्णन या अध्यायात आपण केलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला हळूहळू हळूहळू येणार आहे. भगवान म्हणतात, अर्जुना, ज्या ज्ञानाचा आश्रय करून या देहबंधापासून सुटून मुनी परमसिद्धीला प्राप्त झाले ते ज्ञान तुला सांगतो. म्हणजे आता आपण 13व्या अध्यायापर्यंत जे ज्ञान सांगितलेलं आहे तेच परत ज्ञान सांगायचा प्रयत्न इथं भगवान करत आहेत, की हे परत परत मी तुला सांगत आहे, कारण पाठीमागचं तुझ्या किती लक्षात राहिलं हे मला माहित नाही, असं तिथे भगवंत म्हणतायत. भगवंत म्हणतात, अर्जुना, एकाग्रतेची सर्व सेना एकत्र करून. आता एकाग्रतेची सर्व सेना एकत्र करून म्हणजे इंद्रिये आणि मन हे पूर्ण एकत्र करून ज्ञानाला ग्रहण केले पाहिजे. ज्या ज्ञानाला श्रुतीने श्रेष्ठ म्हणले आहे ते ज्ञान तुला परत सांगतो. ज्ञान हे आपले आत्मस्वरूप होय, पण ते आपण विसरून संसार स्वर्गाधिकांचे ज्ञानच आवडीने धरून ठेवल्यामुळे आत्मज्ञानाला पर असे म्हणण्यात आले आहे. बघा, आता आत्मज्ञानाला आपण काय म्हणतो, तर पर हा शब्द वापरलेला आहे आपल्या पूर्ण याच्यामध्ये. पर म्हणजे आत्मज्ञान असं सांगितलेलं आहे. पण आपण काय केलेलं आहे एक्झॅक्टली, की आत्मस्वरूप जे ज्ञान आहे किंवा आपण त्याला सगळं विसरून गेलेलो आहे आणि संसाराधिक जे ज्ञान आहे म्हणजे संसार जो आपला आहे चालू, तर तोच आपण धरून ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण आत्मज्ञानाला पर असे म्हणण्यात आले. ते आत्मसुखाचे ज्ञान सर्वांपेक्षा उत्तम आहे असे मी म्हणतो. ज्या ज्ञानाचा अनुभव आला असता विचारशक्ती प्राप्त होते व जो संसाराला डोके वर काढू देत नाही ते खरे ज्ञान आहे. जो संसाराला डोके वर काढू देत नाही, पण संसारच जर होत असेल तर तिथं ज्ञान येत नाही, तिथं अज्ञान येतं. तसंच परत भगवंत म्हणतात, हे अर्जुना, जे